आपल्याकडे जे आहे ते पुरेसं आहे हे लक्षात आलं की जीवन बदलतं. तुमच्याकडे पुरेसं अन्नधान्य, कपडे, घर आहे, गाडी आहे, चांगली फॅमिली आहे, मित्रपरिवार आहे, अजून खूप काही आहे तुमच्याकडे, बरोबर? मग एवढं सगळं असताना तुम्ही ज्या गोष्टी नाहीत त्याचा विचार का करतात? मग मला एक सांगा, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही देवाला किंवा युनिव्हर्सला धन्यवाद बोललात का हो? नाही ना? मग एकदा बोलून बघा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल जर तुम्ही धन्यवाद किंवा कृतज्ञता व्यक्त केली तर तुम्हालाही खूप छान वाटेल. तुम्हाला एक सांगू, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रोज कृतज्ञता व्यक्त केल्याने ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत त्या तुमच्याकडे हळूहळू यायला लागतील. आपण हे एका उदाहरणातून समजून घेऊया. एका घरामध्ये 2 मुलं आहेत. एक मुलगा नेहमी काही ना काही मागत असतो आणि दुसरा त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तो समाधानी आहे. अशा वेळी आपण बाहेर कुठे गेलो की आपण हा विचार करतो की तो कधीच काही मागत नाही, मग आपण त्याला हे घेऊन जाऊया, ते घेऊन जाऊया. असंच देवही विचार करतो. म्हणूनच जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञतेतच खरा आनंद दडलेला आहे.